नमस्कार. आता दामिनी देशमुखने साक्षीची केस घेतलेली असते, त्यामुळे तिला असं वाटतं की नक्की साक्षीचं सत्य काय आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जाणून घेण्यासाठी आता एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे साक्षी. साक्षीकडे जाऊन आपल्याला सगळं सत्य जाणावं लागेल. म्हणून आता दामिनी देशमुख ही साक्षीला भेटण्यासाठी आलेली असते आणि तिच्यासोबत महिपत सुद्धा आलेला असतो. आता दामिनी देशमुख ही साक्षीला भेटायला आलेली असते. महिपत सुद्धा बाजूला बसलेला असतो. आता दामिनी देशमुख साक्षीला म्हणते, साक्षी, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? कोणताही वकील आपला गैरफायदा घेऊ शकत नाही आणि तो घेत सुद्धा नाही. आणि तो तेव्हाच घेतो जेव्हा आपण कोणतं तरी सत्य लपवून ठेवतो आणि ते त्या वकिलाला समजतं, तेव्हाच तो त्या गोष्टीचा गैरफायदा घेतो. आता एक गोष्ट लक्षात घे, तू कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस. आणि याच्या आधी तू काय पुरावे कोर्टात दिलेस, कोणते साक्षी पुरावे दिलेस आणि कोणत्या कोणत्या वेळेला तू कोणती कोणती गोष्ट खोटी बोललेस हे मला सगळं सविस्तर सांग. आता दामिनी देशमुखनी आता साक्षीकडे सगळं सत्य जाणण्यासाठी बोललेले असते. ते ऐकल्यावर आता साक्षीला मोठा प्रश्न पडलेला असतो की मी दामिनी देशमुखला सत्य सांगू का? मी जे काही खून केलंय हे मी माझ्या तोंडाने तिच्या समोर कबूल करू का, असा तिला प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे साक्षी आता खूपच घाबरलेली असते. दामिनी देशमुख म्हणते, अगं, एक गोष्ट लक्षात घे, तू जे काही केलंयस ते मला सत्य सांग. जर तुझी चूक असेल तरी सांग, नसेल तरी सांग, म्हणजे मला तशी पावलं उचलता येईल, मला कोर्टात तसे साक्षी पुरावे उभे करता येईल. आता हे ऐकल्यावर साक्षी परत विचारात पडते. साक्षीला आता सत्य सांगण्याची इच्छा होत असते. आता दामिनी देशमुख हे साक्षीकडनं सत्य काढून घेण्याच्या विचारात असते, तर साक्षी आता सत्य लपवू की नको हा विचार करत असते. आता दामिनी देशमुख ही सत्य जाणून घेणार हे महिपतला माहिती असतं, पण महिपतलाही सुद्धा सत्य माहिती नसतं की आता सत्य हे सांगून दामिनी देशमुख नक्की तिच्या लेकीला म्हणजेच साक्षीला सोडविल की नाही. तर इकडे अर्जुन आणि सायली त्याच्या बेडरूम मध्ये बसलेले असतात. तेव्हा विमल हे एक लिफाफा घेऊन येते आणि तो लिफाफा आता अर्जुन सायलीला देत असते. त्यावेळेला आता सायली म्हणते, काय आहे अर्जुन सर या लिफाफ्यामध्ये? त्यावेळी अर्जुन तो लिफाफा उघडतो आणि बघतो तर त्या लिफाफ्यामध्ये असं लिहिलेलं असतं की दामिनी देशमुखने लिफाफा म्हणजेच नोटीस पाठवलेली असते आणि त्या नोटिसीमध्ये असं लिहिलेलं असतं, उद्या कोर्टात हजर राहावं लागेल. ते बघितल्यावर आता सायलीला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते, काय, दामिनी देशमुखने नोटीस पाठवले? त्यावर अर्जुन म्हणतो, काय, तेवढ्यात काय विशेष नाहीये, तू काळजी करू नकोस, मी आहे, मी असताना इथे काहीही गडबड होणार नाही, मी सगळं सांभाळून घेईल. अर्जुनने सायलीला चांगलाच इशारा दिलेला असतो, त्यामुळे सायली आता बिंदास्त असते. आता अर्जुन आणि सायली दोघंही मिळून दामिनी देशमुखचे कशी वाट लावतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.